नोंदणी व मुद्रांक विभाग शिपाई भरती 2025 महाराष्ट्र। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी घेऊन आलाय। मुद्रांक विभाग शिपाई पदांसाठी ही भरती चालू आहे आणि या भरतीसाठी शिक्षण फक्त 10वी पास ठेवण्यात आले आहे। महाराष्ट्रातील तुम्ही कोणत्याही जिल्ह्यातले असाल तर मुलं मुली या भरतीमध्ये फॉर्म भरू शकता आणि जागा यामध्ये 284 जागा आणि 10वीच्या लेवलचा यामध्ये पेपर असणार आहे की नसणार आहे, यामध्ये असे बरेच विद्यार्थ्यांचे कमेंट होते। तर यामध्ये पेपर आहे की नाही आहे, तर याबद्दल सुद्धा आपण यामध्ये बोलणार आहे। त्याचबरोबर यामध्ये जर तुमचं सिलेक्शन झालं मुद्रांक विभाग शिपाई या भरतीमध्ये, तर पगार तुम्हाला 15,000 ते 47,600 पर्यंत तुम्हाला यामध्ये भेटणार आहे। तर या भरतीमध्ये वयोमर्यादा काय आहे, उंची किती आहे, लेखी परीक्षा असणार आहे की नसणार आहे, तर संपूर्ण माहिती मी तुम्हाला सांगणार आहे। निवड प्रक्रिया या भरतीची कशा प्रकारे असणार आहे याबद्दल आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आत्ताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल वानखडे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून 10वी 12वी पास भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर सर्वांना एक रिक्वेस्ट आहे, तुम्ही आपला व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून पाहून राहिले हे नक्की व्हिडिओ खाली कमेंट बॉक्समध्ये लिहा। तर पहा, मुद्रांक विभाग शिपाई यामध्ये जवळपास 284 जागांसाठी ही भरती चालू आहे। 10वी पासवरच महाराष्ट्रातील कोणत्याही जिल्ह्यातले मुलं मुली फॉर्म भरू शकता आणि फॉर्म भरणे यामध्ये चालू झाले। 22 एप्रिल 2025 पासून फॉर्म भरणे सुरू झाले। फॉर्म भरण्याची जी शेवटची तारीख आहे तर पहा 10 मे 2025 फॉर्म भरण्याची शेवटची तारीख यामध्ये आहे। तर ज्यांनी सुद्धा फॉर्म भरला नसेल तर 10 मे 2025 च्या अंदर आपण यामध्ये फॉर्म भरू शकता। त्याचबरोबर मुद्रांक विभाग शिपाई भरतीमध्ये फीचा जर विचार केला तर खुला प्रवर्गासाठी 1000 रुपये फी ठेवण्यात आली आहे, मागासवर्गीयांसाठी 900 रुपये यामध्ये फी ठेवण्यात आली आहे। वयोमर्यादा जर विचार केला तर 18 ते 38 वर्षापर्यंत आपल्याला फॉर्म भरता येते। मागासवर्गीय कॅटेगरीचे असाल तर 18 ते 43 पर्यंत फॉर्म भरता येते। तुम्ही माजी सैनिक असाल तर वयोमर्यादामध्ये सूट आहे। त्याचबरोबर तुम्ही जर या ठिकाणी प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, अंशकालीन ह्या गटातील असाल, दिव्यांग वगैरे, तर यामध्ये सुद्धा तुम्हाला वयोमर्यादामध्ये सूट भेटणार आहे, जास्त यामध्ये वयोमर्यादा आहे। तर आपण या भरतीमध्ये सिलेक्शन प्रोसेसचं जर पाहिलं तर मुद्रांक विभाग शिपाई या भरतीमध्ये तर उंचीची यामध्ये काही अट नाही, डोक्यातून तुम्ही काढून घ्या। त्याचबरोबर ग्राउंड सुद्धा यामध्ये नाही आहे, एक लक्षात ठेवा। तर यामध्ये आपलं जे सिलेक्शन आहे हे मेन पेपरवर या ठिकाणी होणार आहे। तर आतापासून आपापल्या तयारीमध्ये लागा, कारण की ज्यांना सुद्धा या भरतीमध्ये सिलेक्शन घ्यायचं असेल तर पेपर यामध्ये मेन आहे। पेपर जर आपला निघाला तरच आपल्या यामध्ये सिलेक्शन होणार आहे। तर यामध्ये पेपर कशा प्रकारे असणार आहे तर पहा, टोटल 100 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, ज्यामध्ये सामान्य ज्ञानचे 25 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, एका प्रश्नाला 2 गुण आहे। त्याचबरोबर गणित बुद्धिमत्ता चाचणीचे 25 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, एका प्रश्नाला 2 गुण आहे। त्याचबरोबर मराठी व्याकरणचे 25 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, एका प्रश्नाला 2 गुण आहे। इंग्रजी ग्रामरचे 25 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, एका प्रश्नाला 2 गुण आहे। तर टोटल यामध्ये 100 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, एका प्रश्नाला 2 गुण आहे। तर 200 मार्काचा पेपर असणार आहे आणि यामध्ये आपल्याला पेपरसाठी 120 मिनिटाचा टाइम भेटणार आहे, म्हणजे 2 घंट्याचा टाइम यामध्ये भेटणार आहे, जे की सर्वात बेस्ट आहे। नेगेटिव्ह मार्किंग नाही आहे यामध्ये। त्याचबरोबर यामध्ये एका प्रश्नासाठी जे आहे 5 पर्याय या ठिकाणी असणार आहे। नोंदणी व मुद्रांक शिपाई भरती 2025 या भरतीची ही संपूर्ण जाहिरात आहे। तर पहा, ऑनलाईन पद्धतीने जे फॉर्म आहे 22 एप्रिल 2025 पासून सुरू झाले आणि फॉर्म भरण्याची शेवटची तारीख 10 मे 2025 आहे आणि यामध्ये आपल्याला 10वी पासवरच फॉर्म भरता येते, महाराष्ट्रातील कोणत्याही जिल्ह्यातले असाल तर मुलं मुलींना। आणि अर्ज करण्यासाठी महत्त्वाच्या सूचना तुम्हाला वाचायच्या आहे। तर पहा, ऑनलाईन अर्जामध्ये उमेदवाराने त्यांच्या पात्रतेनुसार काळजीपूर्वक संपूर्ण अचूक व खरी माहिती भरणे आवश्यक व बंधनकारक आहे। ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरताना काही चुका झाल्यास किंवा त्रुटी राहिल्यास किंवा दिशाभूल करणारी माहिती दिली गेल्यामुळे भरतीच्या कोणत्याही टप्प्यावर अर्ज नाकारला गेल्यास त्याची सर्वस्व जबाबदारी संबंधित उमेदवाराची राहील। याबाबत उमेदवाराची कसल्याही स्वरूपाची तक्रार विचारात घेतली जाणार नाही। ऑनलाईन अर्जात भरलेली माहिती अर्ज सादर केल्यानंतर बदलता येणार नाही, त्यामुळे ऑनलाईन अर्जाची माहिती उमेदवारांनी काळजीपूर्वक भरावी। जाहिरातीमध्ये नमूद केलेल्या सर्व अटी, शैक्षणिक अर्हता व मागणीनुसार आरक्षण, वयोमर्यादा शिथिलीकरण वगैरेचे पात्रता तपासून ऑनलाईन अर्ज भरावा। त्यानंतर तुम्ही या ठिकाणी बघू शकता। तर यामध्ये जे आपलं सेंटर असणार आहे तर मुद्रांक विभाग शिपाई या भरतीचं जे आपलं सेंटर तुम्हाला भेटणार आहे तर पहा,
महाराष्ट्र राज्यामध्ये पुणे हे सेंटर भेटणार आहे या भरतीसाठी. नागपूर सेंटर, छत्रपती संभाजी महाराज नगर सेंटर, नाशिक सेंटर, अमरावती सेंटर, लातूर सेंटर, मुंबई सेंटर, कोकण विभागातील खालील नमूद विविध शहरामध्ये केले जाणार आहे. तर ह्या ठिकाणी हे सेंटर या ठिकाणी असणार आहे. या सेंटरवर आपला पेपर असणार आहे नोंदणी व मुद्रांक शिपाई या भरतीचा. आणि त्याचबरोबर आपल्याला फॉर्म भरताना कोणत्या आपल्याला वेबसाईटवरून फॉर्म भरायचा तर तुम्ही बघू शकता या ठिकाणी. तर पहा, उमेदवारांनी अर्ज भरण्यापूर्वी www.igrmaharashtra.government.in या लिंकवर जाऊन जाहिरात सविस्तर अभ्यासावी आणि अर्ज सादर करताना काही समस्या असल्या तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता. आणि त्यानंतर तुम्ही या ठिकाणी खाली बघू शकता या ठिकाणी. तर फोटो वगैरे सिग्नेचर वगैरे आपल्याला या ठिकाणी KB या ठिकाणी 10 ते 20 KB आपल्याला भरायचे. तर ते जाहिरात तुम्हाला वाचायचे आणि ते जाहिरात वाचूनच तुम्ही या ठिकाणी भरा तुम्ही. ठीक आहे, बघू शकता या ठिकाणी दिलेला आहे. तर फाईलचा आकार हा 20 ते 50 KB दरम्यान असावा आणि त्याचबरोबर स्कॅन केलेल्या प्रतिमेचा आकार 50 KB नसावा. ठीक आहे, आणि त्याचबरोबर सिग्नेचरचा जो फोटो हा 10 ते 20 KB अंतर या ठिकाणी लागणार आहे. त्यानंतर आपण या ठिकाणी पाहिलं तर वयोमर्यादा जर विचार केला नोंदणी व मुद्रांक शिपाई या भरतीमध्ये, तर तुम्ही बघू शकता 18 ते 38 वर्षापर्यंत या भरतीमध्ये वयोमर्यादा ठेवण्यात आलेला आहे. तर बघू शकता तुम्ही 18 ते 38 पर्यंत फॉर्म भरता येते. आणि त्याचबरोबर मागास प्रवर्ग असाल तर 18 ते 43, दिव्यांग उमेदवार 18 ते 45 पर्यंत, प्रकल्पग्रस्त असाल तर 45-18 ते, आणि भूकंपग्रस्तांसाठी 18 ते 45 पर्यंत तुम्हाला बघू शकता तुम्ही या ठिकाणी. त्यानंतर आपण या ठिकाणी खाली थोडं येणार आहे. तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता कॅटेगरीनुसार या ठिकाणी जागा आहे. तर तुमच्या कॅटेगरीच्या किती जागा आहे तर तुम्हाला या चार्टमध्ये या ठिकाणी दिसणार आहे. तर चार्ट तुम्ही या ठिकाणी नक्की बघा, हा पूर्ण चार्ट दिलेला आहे या ठिकाणी. तर SC, ST, OBC, EWS, NT, WIJ, ओपन, SBC, SCBC, SCBC सर्व कॅटेगरीसाठी या ठिकाणी जागा दिली आहे. सर्वसाधारण, महिला धारला, माजी सैनिकांसाठी 15% आरक्षण आहे, दिव्यांगांसाठी 4% आरक्षण आहे, प्रावीण्य प्राप्त खेळाडूंसाठी 5% आरक्षण आहे, प्रकल्पग्रस्तांना 5% आरक्षण आहे, भूकंपग्रस्तांना 5% आरक्षण आहे, पदवीधर अंशकालीनसाठी सुद्धा 10% तुम्हाला आरक्षण यामध्ये भेटणार आहे जे पदवीधर आहे त्यांना, आणि अनाथ असाल तर 1% आरक्षण यामध्ये भेटणार आहे. त्यानंतर आपण बघू शकता आपलं जे सिलेक्शन आहे नोंदणी व मुद्रांक शिपाई या भरतीमध्ये, तर लेखी परीक्षेवर आपलं सिलेक्शन होणार आहे. तर पहा, इंग्रजी ग्रामरचे 25 प्रश्न यामध्ये परीक्षेला विचारले जाणार आहे. एका प्रश्नाला 2 गुण आहे आणि त्याचबरोबर 30 मिनिट आहे. त्याचबरोबर दुसरं पार्ट बघू शकता, मराठी व्याकरणचे 25 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे. एका प्रश्नाला 2 गुण आहे. आणि त्याचबरोबर सामान्य ज्ञानचे 25 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे. एका प्रश्नाला 2 गुण आहे. बौद्धिक चाचणी आणि अंकगणितचे 25 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे. एका प्रश्नाला 2 गुण आहे. तर असे टोटल 100 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे. 200 मार्काचा हा पेपर असणार आहे नोंदणी व मुद्रांक शिपाई या भरतीचा. आणि 120 मिनिटाचा आपल्याला टाईम पेपरसाठी भेटणार आहे. आणि प्रत्येक प्रश्नाच्या उत्तरासाठी 5 पर्याय उपलब्ध असतील. आणि त्याचबरोबर सदर परीक्षेसाठी नकारात्मक गुण पद्धतीचा अवलंब केला जाणार नाही, म्हणजे निगेटिव्ह मार्किंग यामध्ये नाही आहे. ठीक आहे, तर चांगली जी आहे ही भरती आहे. तर अशा प्रकारे आपला यामध्ये पेपर होणार आहे आणि पेपरवरच आपलं या ठिकाणी सिलेक्शन होणार आहे नोंदणी व मुद्रांक शिपाई या भरतीमध्ये. तर ग्राउंड वगैरे यामध्ये नाही आहे, उंचीची वगैरे काही अट नाही आहे. तर आपलं सिलेक्शन यामध्ये लेखी परीक्षेवर या ठिकाणी होणार आहे. तर ज्यांना सुद्धा या भरतीमध्ये सिलेक्शन घ्यायचं असेल तर आतापासून आपापल्या तयारीमध्ये लागा, चांगली भरती ही तुमच्यासाठी चालू आहे.